मित्रांनो, मी आज संसाराचं गणित या विषयावर बोलणार आहे. संसाराचं गणित ही गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे. एका गावामध्ये कीर्तनाची तयारी झाली. सर्व लोक बसले. महाराज स्टेजवर आले आणि म्हणायला लागले, बंधू आणि भगिनींनो, मी आज तुम्हाला संसाराचं गणित सांगत आहे. खर्च शिल्लक दाखविता आलं पाहिजे. जो गणितामध्ये पक्का आहे त्याचं घर पक्क असतो. जो गणितामध्ये कच्चा आहे त्याचं घर कच्चच असतो. घर कधीही पडू शकतो. उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. 500 रुपयाची जर मजुरी आपण केलो, 300 रुपये खर्च करायचं, 200 रुपये शिल्लक दाखवायचे, त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. ते घर सुखाचं, समाधानाचं, ते गणित पक्क. जो मनुष्य 500 रुपये खर्च काम करून आणतो आणि 500 खर्चून टाकतो, शिल्लक काही राहत नाही, त्याचं घर अंगणामध्ये असते, तो कच्चा. जो मनुष्य कामच करत नाही, 500 रुपये खर्चून टाकतो, कोणापासून तर मागून आणतो, उधार उसना करतो, तो कर्जबाजार होतो, तो रस्त्यावर येतो. म्हणून घरातलं गणित पक्क असलं पाहिजे. जमा खर्च शिल्लक नील न दाखवता शिल्लक रक्कम ठेवलं पाहिजे. धन्यवाद.